अभिजित कारंडे, पत्रकार, एबीपी माझा. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. कधी कधी मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत. अशाच माणसांच्या मनाचा वेध घेणारे, भावनेची जपवणूक करीत त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे पत्रकार अभिजित कारंडे. आपलं प्राथमिक शिक्षण खटाव इथं झालं. पुढे डिप्लोमा इन जर्नालिझम ही पदवी पुणे विद्यापीठातून घेतलीत. 2006 ते 2007 या काळात हैदराबाद इथं पत्रकार म्हणून काम केलं. अनेक सामाजिक समस्यांचे वेध घेणे आणि ते प्रकाश झोतात आणण्याचं काम आपण निष्ठेनं केलं. जनतेच्या हृदयामधील आपण आशेचे किरण आहात. विहीर खणताना काठावर बसलेल्या लोकांचं लक्ष विहिरीतील खडकाकडे नसतं, तर त्या खडकात उडून पाण्याचा झरा दिसतो का याकडे असतं. हीच अपेक्षा समाजाची आपल्याकडे पाहण्याची आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील जीवनाचं वास्तव आपण समाजापुढे आणलं. दररोजच्या या धकाधकीच्या जीवनात कितीतरी समस्या आवासून आपल्यासमोर असतात. त्या समस्येवर आपण अभ्यास करून जनतेला न्याय मिळवून देण्याचं कार्य करीत आहात. कठीण प्रसंगात जनतेला मिळालेली आपली साथ खूप मोलाची वाटते. जिथे सर्व संपलं असं वाटतं, तिथं आपला अलगद पाठीवर पडणारा हात समाजाला देवापेक्षा अधिक वाटतो. असंच आणि योग्य दान समाजाप्रती आपलं आहे. आपण लोकांची मनं वाचता आणि ती भावना शब्दांच्या रूपानं साकार होते. पत्रकार हा शब्द जरी वाचला तरी त्या शब्दाभोवती आपुलकीची माया, प्रेम, सहानुभूती, आशा, उत्साह, निष्ठा, परोपकार, चिकाटी हे गुण हातात हात घालून जणू दत्त म्हणून हजर होतात. आपलं कार्य अतिशय मोलाचं आहे. अशा समाजशील परोपकारी नेतृत्वाला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. या मंचावरती सन्मान संपन्न होतोय माननीय श्री अभिजित कारंडे सर, पत्रकार, एबीपी माझा. मी विनंती करतो ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सरांना की त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतो. मी यानंतर विनंती करेल या युवकांशी संवाद साधण्यासाठी. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रमुख सुधाकरराव जाधवर, आमचे मित्र शार्दूल, ज्यांनी हा इतका अत्यंत उत्तम उपक्रम गेली 4-5 वर्ष राबवलेला आहे आणि त्याला इतका मोठा प्रतिसाद अख्ख्या महाराष्ट्रभरातून मिळतोय, त्यासाठी पहिल्यांदा शार्दूल तुमचं अभिनंदन. आमचे ज्येष्ठ सहकारी महेश म्हात्रे सर, विजय चोरमारे सर आणि आमचे शेतकरी चळवळीतले मित्र मार्गदर्शक रविकांत तुपकरजी. खरं तर राहुलच्या भाषणानंतर खरं म्हणजे पत्रकारिता लोकाभिमुख राहिली आहे का, पक्षाभिमुख राहिली आहे का, याच्यावरती पुन्हा एकदा 15-20 मिनटं बोलायची गरज राहिली आहे का असं मला विचार आला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पत्रकारितेबद्दल लोकांच्या मनामध्ये जाणीव आहे, जागृती आहे. आणि मग हे इतकं मोठं फील्ड की ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, त्या स्तंभाबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात नाराजी आपल्या युवा वर्गामध्ये असेल, त्याचं प्रतिनिधित्व जे राहुलनी केलं, ज्याचं प्रतिनिधित्व अनिकेतनी केलं, तर त्याबद्दल बोलणं ही आत्ताची गरज आहे. खरं तर पत्रकारांबद्दल आणि पत्रकारितेबद्दल रोज सोशल मीडियावरती आणि माध्यमांवरती इतकं अतीव प्रेम उतू जात असतानासुद्धा अशा प्रकारचा सोहळा आयोजित करायचा आणि तिथं पत्रकारांना बोलवायचं, याच्या धाडसाबद्दल तुम्हाला सलाम. आता खरं तर नेमकं हे सन्मान करायला बोलवलं आहे की बघा नेमकं काय चाललं आहे, जरा सुधरा तुम्ही, हे सांगायला बोलवलं आहे, हा एक प्रश्न त्यातला आहे. पण हरकत नाही, म्हणजे चर्चेनं प्रश्न सुटू शकतात. लोकशाही डेमोक्रॅटिक देश आहे अजूनही, आपण तसं मानतो आणि आपण लोकशाही देशामध्ये राहतो, म्हणून या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं काम आहे. विषय आहे पत्रकारिता किती पक्षाभिमुख, किती लोकाभिमुख. गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेचं स्वरूप बदललं, याबद्दल काहीही कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही आहे. पत्रकारिता आधी ज्या पद्धतीने केली जायची त्याला आता टेक्नॉलॉजीचा खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे आणि तो टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आपल्याला
तुमच्यापर्यंत बातमी, टू इन्फॉर्म जे महत्त्वाचं काम होतं पत्रकारांचं, टू एज्युकेट हे महत्त्वाचं काम होतं पत्रकारांचं, टू इन्फॉर्म आता आमच्या हातामध्ये राहिलं आहे का? तर मला वाटतं की टू इन्फॉर्म ही जबाबदारी आता पत्रकारांच्या हातातून जवळपास सुटून गेलेली आहे. कारण की कुठल्याही भागामध्ये, महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये, देशाच्या कुठल्याही टोकावरती काहीही झालं तरी त्याचा व्हिडिओ असेल, त्याचा फोटो असेल, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत, तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत आधीच पोहोचलेली असते. त्याच्यामुळं टू इन्फॉर्म हा मुद्दा आता राहिला आहे का याच्याबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मात्र तुमच्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे ती इन्फॉर्मेशन खरी आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण आहे की तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपवरती जे पोहोचतं ते पोहोचलेली इन्फॉर्मेशन खरीच आहे हे मानून आपण त्याच्याकडे बघतो, ते मानून आपण त्याच्याबद्दलचं मत तयार करतो, ते मानून आपण त्याच्यावरती रिॲक्ट होतो, ते मानून आपण एखाद्यावरती टीका करतो किंवा प्रेम करतो. तर ती इन्फॉर्मेशन ही अचूक आहे का, ती इन्फॉर्मेशन ही बरोबर आहे का, हे तपासण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आता पत्रकारांसमोर आणि त्या ऑर्गनायझेशन समोर आणि इथल्या सगळ्या लोकांसमोर उभं राहिलेलं आहे. आणि त्यासाठीचा जो आटापेटा आहे, मग कुठेतरी आल्ट न्यूजसारखं एखादं सेक्शन उभं राहतं की जो अल्टरनेटिव्ह मीडिया आहे आणि तो फक्त एकच काम करतो की कुठल्या तरी नेत्यानं कुठलं तरी वक्तव्य केलं तर ते वक्तव्य तुम्ही खरं मानून चाललेलं आहात. की समजा एक भारतावरती याच्या आधी अशा कुठली तरी XYZ गोष्ट घडलीच नव्हती आणि ती याच सरकारच्या काळात घडली, तुम्ही खरं मानून चाललेलं आहात. पण ते खरं आहे का, तर ते खरं नाही आहे किंवा खरं आहे ही तपासण्याची जबाबदारी कोणाला तरी आता घ्यावी लागते. याचा अर्थ असा आहे की टेक्नॉलॉजीनं तुमच्या खिशामध्ये इन्फॉर्मेशन भरलेली आहे, मात्र ती इन्फॉर्मेशन खरी भरलेली आहे का याच्याबद्दल कुणालाही शाश्वती देता येत नाही. त्याच्यासोबत तुमची मतमतांतरं येतात, मतमतांतरासोबत तिरस्कार आणि प्रेम येतं आणि त्या बरहुकूम तुम्ही वागायला लागता. आत्ताच राहुलने एक उदाहरण दिलं, अतिशय कमी वेळ आहे, मी खूप वेळ घेणार नाही. तो असं म्हणाला की श्रीदेवी यांचा मृत्यू झाला ज्या वेळेला दुबईमध्ये, त्यावेळेला काही पत्रकारांनी म्हणजे लिटरली काय म्हणायचं त्याला, आता कुठलं विशेषण बाकी नाही आहे, अशा पद्धतीचा उच्छाद मांडला होता दिवसभर टी व्हीवरती. पण त्याच दिवशी मला वाटतं मराठी भाषा दिन होता, म्हणजे मला आठवते मराठी भाषा दिन होता आणि मराठी भाषा दिनानिमित्त मला नीट आठवत नाही पण आम्ही मराठी साहित्य संमेलन टी व्हीवरती दाखवायचं ठरवलं आणि त्याच्या अध्यक्षा होत्या पुण्याच्या ज्येष्ठ लेखिका साहित्यिका अरुणा ढेरे. आणि त्या कार्यक्रमामध्ये दिवसभर वेगवेगळे कवी लेखक येऊन मराठीबद्दल बोलत होते, मराठीबद्दल नेमकं काय केलं पाहिजे, मराठी वाचली पाहिजे याच्याबद्दल काय केलं पाहिजे यासाठी बोलत होते. आम्ही दिवसभर सर त्या दिवशी विजय सर तुम्हाला विशेषतः मला सांगायचं दिवसभर आम्ही खूप धाडसाने, आमच्यामध्ये खूप चर्चा झाली त्या दिवशी मीटिंगमध्ये. आपण म्हटलं की आपण या विषयावरती कायम राहिलं पाहिजे. श्रीदेवी यांचा मृत्यू झालेला आहे, तो संशयास्पद आहे, तो कशामुळे झाला आहे हे पोलीस तपासात समोर येईल, अजून त्याच्याबद्दलच्या कुठल्याही डिटेल्स आपल्यासोबत नाही आहेत. आणि आम्ही त्या दिवशी दिवसभर काय दाखवलं, मराठी भाषा कशी वाचली पाहिजे यासाठी मराठी साहित्य संमेलन दाखवलं. पण दुर्दैवाचा भाग हा आहे की ज्या वेळेला त्याचे रिझल्ट्स येतात, पत्रकारिता ही फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी केली जात नाही, तो एक व्यवसाय आहे आणि तो लोकाभिमुख व्यवसाय आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांनी 70% नागरिकांनी नाही पाहिला सर तो कार्यक्रम. 7% त्या दिवशीचा आमचा ऑल ओव्हर TRP होता, 7%. पत्रकारिता लोकाभिमुख झाली का, मोठा प्रश्न आहे. लोकांनी काय पाहायचं हे लोकांनी सुद्धा आता म्हणजे आम्ही विचार करण्याची वेळ आहे की आपण त्या दिवशी तुम्ही हे ऑब्झर्व करत राहिलात सातत्यानं की टबमध्ये एखादा पत्रकार बुडून तो कशी ती श्रीदेवी यांचा मृत्यू झाला हे दाखवत राहिला, मात्र तुम्ही ते पाहत राहिला. त्याच वेळेला दुसऱ्या चॅनलवरती कुठेही स्विच करावं असं आपण ठरवलं नाही किंवा वाटलं नाही, आपण ते पाहत राहिलो, आपण ते पिटत राहिलो, आपल्या मनाला सांगत राहिलो, आपण त्याच्यावरती पुढचे 15 दिवस टीका करत राहिलो, आपण पत्रकारांना शिव्या देत राहिलो. पण त्याच दिवशी एखाद्या कुठल्या तरी वाहिनीने, एखाद्या कुठल्या तरी पेपरने मराठी भाषेसाठी इतका मोठा चांगला उपक्रम राबवला, तो पाहण्याची तसदी किती लोकांनी घेतली याच्याबद्दल साशंकता आहे. आणि मग ज्या वेळेला असा लोकाभिमुख असलेला हा व्यवसाय करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मग साहजिक प्रश्न पडतो की अरे नेमकं काय करायला पाहिजे. लोकांची आवड आणि पत्रकारिता याच्यामध्ये सातत्यानं आपल्याला जरी फरक ठेवायचा असेल आणि जो ठेवला पाहिजे हे जरी आपण मान्य केलं तरी लोकाभिमुख व्यवसायामध्ये आपण व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पत्रकारिता करू शकत नाही. त्याच्यामुळं पत्रकारिता सांभाळण्याची एकटी जबाबदारी फक्त पत्रकारांवरती आणि फक्त त्या ऑर्गनायझेशन्सवरती आहे असं नाही. जग बदललेलं आहे, त्याप्रमाणे ती जबाबदारीसुद्धा आता 50-50% आलेली आहे. तुमचा आमचा स्टेक 50-50%. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता, तुम्ही आम्हाला ट्विटरवरती फेसबुकवरती ट्रोल करू शकता,
त्याचप्रमाणे आम्ही चांगला कंटेंट बघणार. आम्ही कुणीही एकमेकाला शिव्या देताना भारत पाकिस्तान काय पाकिस्तानला 5 महिन्यात का 5 दिवसात आम्ही नकाशावरून नष्ट करू, हिंदू मुस्लिमांमध्ये जो कहर चालू आहे ते तुम्ही बघत बसाल, तर ती सुद्धा सामाजिक जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. आपण काय पाहणार आहोत याचा विचार आपल्याला करावा लागेल. तुमच्या हातातलं रिमोट जे आहे ते रिमोट चालतं, त्याच्यामध्ये सेल आहेत आणि ते रिमोट चालणाऱ्या रिमोटचा उपयोग तुम्हाला करायचा आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. तुमच्या मनामध्ये जर सातत्यानं कोणीतरी विष पेरत असेल तर ते विष पेरणारी माणसं जी आहेत ती तुम्ही ओळखलेली आहेत. जर अशी कुठली माणसं जर तुमच्या मनामध्ये सातत्यानं अशा पद्धतीचं विष पेरत असतील तर ते विष आपण घ्यायचं की नाही. तुमच्या ताटामध्ये समजा जर आवडता पदार्थ आहे, 2 नावडते पदार्थ आहेत, कारलं पण आहे पण तुम्हाला आवडत नाही, अशा वेळेला तुम्ही कारलं दिल्यानंतर ठीक आहे पहिल्यांदा दिले पाहुण्यांच्या घरी आलं म्हणून थोडंसं खाता, दुसऱ्यांदा मागून तर घेत नाही. तर तुम्ही हे विकतचं दुखणं पाठीवरती घेऊन त्याचा ओझं वाहण्याची तसदी घेतली नाही पाहिजे असं मला वाटतं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे यामध्ये पक्षाभिमुख पत्रकारिता झाली आहे का. आता याच्याबद्दल खरं तर याची वकिली करणं हे खूप कठीण आहे की झालेली नाही आहे म्हणणं किंवा झाली आहे म्हणणं. तर आपल्याला याची काळजी आता दोन्ही बाजूने घ्यावी लागेल की ज्या वेळेला ज्या ऑर्गनायझेशन्स जे पत्रकार अशा पद्धतीचं काम करता आहेत त्या वेळेला ज्या पद्धतीचं ब्लेमिंग होतं आहे ते खरंच आहे का. तुम्ही एकदा तपासून बघितलं आहे का की खरंच पक्षाभिमुख. म्हणजे मी मराठी माध्यमांबद्दल जर बघितलं तर सर हा विषय खरं तर इथं छेडला पाहिजे कारण की याची खूप गरज आहे की ट्रोलिंग माध्यमांवरती होणारं ट्रोलिंग हे सातत्याने. मी मध्ये औरंगाबादला गेलो होतो, MGM महाविद्यालयामध्ये आमचा कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की तो आमचा ऑफिशियल कार्यक्रम होता. त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांशी बोला पत्रकारितेच्या. मी म्हटलं मी काय बोलणार, माझ्यात बोलण्यासारखं काय नाही आहे, पत्रकारितेत बोलण्यासारखं काय नाही आहे, मी माझं काम करतोय, मला माझं काम महत्त्वाचं आहे. ते म्हणले नाही आपल्याला त्याच कंडिशनवरती हॉल जरा कन्सेशनमध्ये दिला आहे. म्हणलं ठीक आहे हरकत नाही मग बोललं पाहिजे. मी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की नाही तुमचं चॅनल जे आहे, मी ABP माझामध्ये काम करतो आणि तुमचं चॅनल जे आहे ते एका बाजूला झुकलेलं वाटतं. मग मी म्हटलं की तुम्हाला काय विचारायचं आहे, जर तुम्ही आता एवढं विचार तुम्ही पूर्णपणे विचारा. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या चॅनल BJP माझा का म्हणतात. मी म्हटलं का म्हणतात तुम्हीच मला सांगा. नाही तुमचं चॅनल जे आहे ना ते जरा भाजपच्या बाजूने झुकलेलं आहे किंवा एक्स पार्टीच्या बाजूने झुकलेलं आहे. मी म्हटलं खरंच झुकलेलं आहे का. ते म्हणले आम्हाला असं वाटतं. म्हटलं ठीक आहे तुम्हाला कशामुळे वाटतं. नाही तशा बातम्या असतात. म्हटलं मी आता तुमच्या कॉलेजमध्ये जो 1.5 तास कार्यक्रम केला, 1.5 तास मी त्या कॉलेजमध्ये कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतो, हॉलमधले सगळ्यांनी हात वरती केला की आम्ही सगळे उपस्थित होतो. म्हणलं या कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला कुठलीही गोष्ट बायस वाटली असेल तर मी तुम्हाला शब्द देतो संस्थेच्या वतीने की हा कार्यक्रम आम्ही ऑन एअर टाकणार नाही. तुम्हाला कुणाकुणाला हा कार्यक्रम बायस वाटला तर ते म्हणाले नाही हा कार्यक्रम बायस नव्हता. मग म्हटलं की मला एक महिन्याभरातल्या 1-2 बातम्या सांगा, अगदी ताज्या 2 बातम्या, 5 बातम्या, 10 बातम्या. तर कुणाला सांगता आलं नाही. ते लक्षात राहणं पण कठीण आहे. सकाळी जेवलेलं लक्षात राहत नाही. मला ती विषयाची परीक्षा लोकांची घ्यायची नव्हती. पण मला सांगायचं हा प्रकार आहे की आपल्याला जे सांगितलं जातंय, आपल्याला जे मनात भिनवलं जातंय ते खरं आहे का हे तुम्ही कुठेतरी तपासून बघितलंय का. की एखाद्या पक्षावर एखादा पक्ष जर कुठल्या तरी एखाद्या चॅनलला सातत्यानं म्हणत असेल की हे या पक्षाच्या बाजूने झुकलेले आहेत तर ती तुमची जबाबदारी आहे की ते त्या चॅनलच्या बाजूने झुकलेले आहेत की नाही हे तपासायला पाहिजे. कुठला तरी एक नेता ज्या वेळेला शेतकऱ्यांना इतका भाव मिळतात तरी रडले असं म्हटल्यानंतर 2 ते 3 दिवस जे चॅनल तुटून पडलं, त्या पक्षाची सत्ता देशात असताना राज्यात असताना ते चॅनल बायस आहे असं तुम्ही म्हणू शकता का. एका पक्षाच्या प्रवक्त्यानं महिलांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं दहीहंडीच्या कार्यक्रमात. त्याच्यानंतर 1 वर्षभर आमच्या चॅनलवरती तो माणूस दिसला नाही. जोपर्यंत माफी मागणार नाही त्यावेळेला तोपर्यंत आम्ही घेणार नाही असं आमच्या संपादकांनी ठामपणे सांगितलं होतं. ते चॅनल किंवा ती पार्टी मी सगळ्या माध्यमांबद्दल जरी बोलत असलो तरी सुद्धा मी तुम्हाला उदाहरणं म्हणून देतोय जी उदाहरणं माझ्या जवळची आहेत आणि जिथं मी काम करतो ती उदाहरणं आहेत. तर आहोत का आपण. तर आपल्याला हे तपासून बघितलं पाहिजे. कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय म्हणून ते सत्य मानणं हे सत्य नाही. जे देशभर चाललंय की तुम्ही आता जसं यांनी सांगितलं, राहुलने सांगितलं की जामिया मिलियामध्ये जे चाललंय ते तुम्ही दाखवत नाहीत आणि तुम्ही हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये विद्वेष पसरण्याचं काम करता आहात. तर माझं म्हणणं हे आहे, हे जितकं सत्य आहे, हे जितकं प्रकाशमानात तुम्हाला दिसतं आहे की जामिया मिलिया आपल्यावरती दिसत नाही, आपल्याकडे तिथल्या गोष्टी दिसत नाही आहेत, तर तुम्ही हेही तपासलं पाहिजे की जो कोणीतरी ट्रोलिंग करते, जे कोणीतरी हॅशटॅग ट्रेंड चालवते ते खरं आहे का. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे. आता जगातली सगळ्यात सेक्युलर गोष्ट, सेक्युलर शब्द हा खरं तर वादग्रस्त शब्द आहे सध्याच्या स्थितीला, तरीसुद्धा जगातली सगळ्यात सेक्युलर गोष्ट कुठली असेल तर तो हा इंटरनेट किंवा टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी तुम्हाला तुमचा जात, धर्म, पंथ, भाषा, रिजन, प्रांत विचारत नाही. ती फक्त विचारते काय की तुम्ही त्या
ती सेवा वापरण्यासाठी तुम्ही पैसे पे करू शकता का, मिनिमम पैसे? तर तुम्ही पे करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही इंटरनेटवरती ज्यावेळेला पैसे पे करतात, ती ज्यावेळेला सगळ्यात सेक्युलर गोष्ट आहे, त्यावेळेला ती तुमच्या हातामध्ये बॉम्ब घेऊन आलेली आहे. तुमच्या हातामध्ये सतत कोणीतरी काहीतरी सोपवतं आहे आणि ते सोपवल्यानंतर जबाबदारी तुम्ही फक्त एक्स पार्टीवरती, एक्स पक्षावरती, एक्स पत्रकारांवरती किंवा एक्स ऑर्गनायझेशनवरती टाकून चालणार नाही आहे. कारण ती गोष्ट आता एका व्यक्तीच्या, एका संस्थेच्या आवाक्यातली राहिलेली नाही आहे. ही आता आपली सामूहिक जबाबदारी झालेली आहे. जर पत्रकारिता आणि पत्रकार हे लोकाभिमुख नसतील किंवा तसं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांना तिथं परत आणणं, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं, हे जितकं काम पत्रकारांचं स्वतःसाठीचं आहे, ज्या ऑर्गनायझेशनसाठीचं आहे, आमच्या सिनियर्सचं आहे, आमच्या ज्येष्ठांचं आहे, समाजातल्या समाजधुरीणांचं आहे, राजकारण्यांचं आहे, तितकंच ते तुमचं आमचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सामूहिकरित्या ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे, मी खाली आता येताना मला एक मेसेज लिहायचा होता, मी तिथं लिहिलं की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. तुम्ही बहुमताच्या बाजूनं झुकणाऱ्या गोष्टी केल्या म्हणजे त्या सत्य आहेत असं मानण्याची गरज नाही. जर असं कोणी करत असेल तर ती गोष्ट तपासून बघितलीच पाहिजे. हे मी वारंवार जर 2-3 वाक्यानंतर सांगतोय, कारण तीच गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आज तुमच्या खिशामध्ये जो मोबाईल आहे, त्याच्यामध्ये जे इंटरनेट आहे, त्याच्यामधून ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्षांनी आपले एक सेल तयार केलेले आहेत. त्यांना हव्या तशा बातम्या आता लिहिल्या जात आहेत, त्यांना हव्या तसा कंटेंट प्रोव्हाइड केला जातो आहे. कंटेंट प्रोव्हायडर आहेत मार्केटमध्ये आणि त्यांना हव्या तशा पद्धतीनं त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मग आता कुठली बातमी खरी आणि कुठली बातमी